महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे ना आमची बोरिंग खराब झाली होती. काय माहिती पाणीच येत नव्हतं. मी पहिल्यांदा बघितलं की बोरिंगमध्ये एवढी मोठी मोटर असते आणि आज बघितलं तर 350 फूट होती आमची मोटर. म्हणजे आमची मोटर मला माहीत नव्हती एवढी फूट आहे. तर मग आता दूधवाले काका येऊन गेले. म्हटलं आता दूधही घेऊन टाकू. आता हे बाबांचं श्राद्ध आणि ते असल्यामुळं दूधही जास्त घ्यावं लागतं आहे. आणि म्हणजे मी पहिल्यांदा याच्या बॅगमध्ये पाहिलं तर मग जुगाड इतकं भारी आवडलं होतं मला. म्हणजे कसलं टेन्शनच नाही. जसं की पूर्ण आपण स्क्रूड्रायव्हर ठेवू शकतो, ॲक्सो ब्लेड ठेवू शकतो. एकदम परफेक्ट होतं ते. आणि आता प्रॉब्लेम असं झाला की मोटर टाकली आणि चालूच होत नाही. ती परत मोटर काढावं लागली आम्हाला. आणि चेक करत होतो तर मग ते ॲममीटर आणून चेक केलं पण काय झालं नाही भाऊ. परत मोटर काढायला लागली. आजचा पूर्ण दिवसच म्हणजे एकदम पूर्ण टेन्शनमध्ये गेला. आणि नानूलाही पुण्याला जायचं होतं, त्याचं ऑफिसचं काम होतं थोडंसं, त्यामुळे त्याला बस स्टँडवर सोडायला चाललो होतो. त्याला बाय बोलून मी नेटकाच घरी आलो. आत्ताच नानूला मी सोडून आलो होतो पण मग त्याचं काय कॅन्सल झालं आहे जाणं. आता परत त्याला गेलं जायचं आहे, बाहेर खूप ऊन आहे. मस्तपैकी आता आम्ही ते पंचवात्री वगैरे आणतोय. पंचवात्री पहिले कुठं चाललो आता आपण फिरायला. आम्ही चाललो आता पाणीपुरी खायला मस्तपैकी. तर आहे ना मित्रांनो, आता उद्या माझ्या बाबांचा 13वा श्राद्ध आहे. तर मग त्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत की त्या बाबांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या कामं येऊ. जसं की ही छत्री झाली. आता ही जी छत्री आहे ती बाबांना ऊन पाऊस वारा त्याच्यापासून संरक्षण देईल, त्यामुळं ही छत्री. त्याच्यानंतर ही चप्पल आहे. ही चप्पलचा एक जोड आहे तो त्यांनी उद्या म्हणजे जेव्हा त्यांचा प्रवास चालू होईल तेव्हा ती चप्पल घालून त्यांचा प्रवास चालू करतील ही आम्ही आशा ठेवू तशी. त्यामुळे त्याच्यानंतर ही एक काठी, समजा कुठे त्यांना थकवा लागला किंवा ते जमले तर ही काठी घेऊन ते चालतील अशी आम्ही आशा करू. आणि हे एक ताट आहे जे आपण म्हणतो की हिंदू धर्मात अशी परंपरा आहे की वर्ष श्राद्ध होस्तर दर महिन्याला एक उपास करू असतो, बरोबर. तर त्या उपास करूसाठी सुद्धा आपण हे ताट आणलेलं आहे. त्याच्यानंतर अजून या सगळ्याच्या वस्तू आहे आपण त्या गरजूंना देऊ, म्हणजे त्या गरजूंकडून आपल्या आजोबांकडे त्या पूर्ण होतील बस. आणि हे सगळं गाईज आपण एक चांदीची गाय सुद्धा देतो आपण. तर त्या चांदीचं गायचं एक रहस्य आहे. मंदाकिनी ही एक नदी आहे जे म्हणजे इहलोकातून स्वर्ग लोकात जे लोक जातात त्या लोकांना त्यांच्या पूर्ण प्रवासात स्वर्गापर्यंत पोहोचेपर्यंत किंवा नरकेपर्यंत